नामदेव नामदेव धरा भाव दृढहा देव सांगे वैष्णवासी नकयसी विसंभू रिद्धी सिद्धी लोटांगणी अहर्निशी तिष्ठती देव सांगे वैष्णवासी नकयसी विसंभू म्हणे परिसा भागवत देवी मात सांगितली देव सांगे वैष्णवासी नकयसी विसंभू विठ्ठल 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 नामदेव नामदेव धरा भाव दृढहा देव सांगे वैष्णवासी नकायाशी विसंभू. आज या गावामध्ये भगवंताचा जन्मोत्सव निमित्त असणारा कृष्ण जन्मोत्सव तसंच संत ज्ञानेश्वर महाराज यांनाही ज्याचे जन्माला येऊन जन्म घेऊन 750 वर्ष होत आहेत. संत शिरोमणी नामदेव महाराज आणि त्यांचं सर्व कुटुंब जनाबाईसह संजीवन समाधी सोहळा होऊन 675 वर्ष पूर्ण झाले. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गेल्या वर्षीत त्यांचं जे ते सगळ्या भारतामध्ये जे ते वैकुंठ गमन सोहळा 350 अशा पद्धतीने हा असणारा सोहळा याला शताब्दी म्हणायचं. आपल्या पूर्वजांनी या गावातली जी काही पूर्वी मंडळी होऊन गेली, भाविक सात्विक श्रद्धाळू अशी जी मंडळी, भजनी मंडळी, त्यांनी वैकुंठवासी भगवान महाराज गडकर यांच्या जेथे आणि सहकारी आणि आशीर्वादाने त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनीच सुरू केलेला हा कृष्ण जन्माचा उत्सव. भगवान बाबा सामान्य नव्हते, अधिकारी पुरुष होते, सत्पुरुष होते. या भागामध्ये त्यांनी जे ते पिटू भक्तीचा डांगोरा, त्यांच्याबरोबरच त्या समकाळामध्ये वैकुंठवासी वामनभाऊ, गहिनाथगड संस्थान, त्याच काळामध्ये आणखी जे ते कोणी मच्छिंद्रनाथ संस्थान असेल, आदिनाथ संस्थान असेल, हे सत्पुरुष एकच एक अशी जे ते संस्थानिक होती. आजही ते आहेत. त्यांचा आणि आम्हाला वैभव ऐश्वर सगळं आज आहे. अशा वैभवामध्ये असणारे अधिकारी सत्पुरुष भगवान बाबा त्यांनी हा घालून दिलेला अखंड हरिनाम सप्ताह आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि बाबा स्वतः या सप्त्याला राहत होते असं सांगितलं जातं. त्यांच्या पश्चात वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तीपरायण व्यंकटस्वामी महाराज, त्यांचे पुतणे, त्यांच्या भावाचे चिरंजीव भीमसिंग महाराज, हेही तपस्वी होते, साधक होते, साधना केलेली होते. आणि त्यांनी जे आहे ते स्वामींच्या हाताखाली अभ्यास केलेली मंडळी, त्यांचं आणि माझे चुलते तुकाराम महाराज नामदास आणि भगवान सिंग महाराज
हे दोघंही मृदंगामध्ये पुढे होते त्या काळात. मामासाहेब दांडेकर कीर्तनाला असायचे नामदेव मंदिरात, आणि हे दोन्हीकडे 2 पक्वादाला असायचे. एका बाजूला भगवान सिंग महाराज आणि इकडे जे आहे ते असणारे भीमसिंग महाराज, आणि इकडे आमचे चुलते. अशा पद्धतीने आणि ती सेवा, त्यांचं वागणं, त्यांचं करणं, त्यांचा ध्यास, त्यांची निष्ठा, हे सगळं जे आहे ते त्यांना शोभलं असं त्यांनी आपल्या आयुष्यात केलं. नाम वाचे श्रवणी कीर्ती, पाऊले चित्ती समान. म्हणून त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर काळ सार्थक केला त्याने, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, आगमना धरिला मनी विठ्ठल. काळ सार्थक केला त्याने, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. काळ सार्थक केला त्याने, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. तपश्चर्या करणारे सात्विक वृत्ती जे असणारे जे होऊन गेले महात्मे, त्यांनी हे रोप लावलेलं आहे. समर्थाचे केले मोडले कोणा जाईल, कसं शक्य आहे ते. योलीसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेदू गेला गगनावरी. आज त्यांनी हे झाड लावलेलं आहे. या गावकऱ्यांनी त्याला जपणूक करून मोठं केलं. आज ते शताब्दी अवस्थेमध्ये आलेलं आहे. 12 वर्ष पूर्ण झाली की एक तपपूर्ती सोहळा करायचा असतो सुरुवातीला. त्याच्यामध्ये 13 वर्ष घातली की 25व्या वर्षी रौप्य महोत्सव करायचा असतो. 25व्या वर्षानंतर येणारा मग जे आहे ते 50वं वर्ष, आणि 50व्या वर्षाला सुवर्ण महोत्सव असं जे नाव दिलं जातं तो करायचा असतो. पुन्हा 25 वर्षांनी जो काही काळ येतो त्याला अमृत महोत्सव असं म्हटलं जातं. या गावच्या लोकांनी 2000 साली अमृत महोत्सव केला असं जे आहे ते त्या ह्याच्यामध्ये जे आहे ते पाहिलं जातं. अंक जो तो विशेषांक यामध्ये उल्लेख केलेला आहे. आता शताब्दी 100 वर्ष पूर्ण झाली, आणि त्याच्यामध्ये योग असा की नामदेवाला समाधी घेऊन 750 वर्ष आपलं ज्ञानोबा जेव्हा अवतार म्हणून 750, नामदेवाला 675, जगद्गुरु तुकोबारायचा असणार वैकुंठ गमन 350, आणि आपली शताब्दी असा हा असणारा सुवर्ण महोत्सव. सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा असणारा हा असतात सोहळा. आणि त्या सोहळ्याचा हा पहिला दिवस. आणि हा सोहळा आपण करत नाही, आपला काहीही त्याच्यामध्ये संबंध नाही. महात्म्याने सुरू केला असल्यामुळे
करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे करणे ब्रीद तुमचे करणे गोपाळा ब्रीद तुमचे करणे गोपाळा आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमची करणे हे गोपाळा ब्रीद तुमची करणे गोपाळा ब्रीद तुमचे करणे गोपाळा ब्रीद तुमचे आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे निज भक्ताचे कोड कौतुक करू जाणे ब्रह्मांड नायक तया वंदिती इंद्राधिक वरकडाचा पाड किती ब्रह्मांड नायक परमात्मा तोच हा तो सोहळा पार पडतो आणि तो करत आहे. म्हणून आजचा दिवस कसा आहे धन्य दिवस आजी झाला सोनियाचा सोहळा भक्ताचा आरंभेला पहिल्या दिवशीच लोकांना बसायला जागा नाही इतका जवळ तो असणारा हा आलोट असणारा समाज आणि या ठिकाणी हजर झालेला आहे. ही भगवंताची कृपेनेच पार पडणार आहे तोच सगळं करणार आहे आणि त्याच्यामध्ये मला दिलेला अभंग नामदेव आहे आणि त्यांचं वर्णन ज्या अभंगामध्ये आहे त्यांचे शिष्य असणारे त्यांच्या शिष्य परंपरेतले परिसा भागवत यांचा 4 चरणाचा अभंग मला सेवेकरता निवडून दिला आणि त्यामध्ये सांगितलं की नामदेवराय तर त्याच्याबद्दल तुम्ही बोलावा अशी आमची इच्छा म्हणली. 16 ज्ञानोबारायचा जन्मोत्सव 16 कृष्ण जन्माचा जन्मोत्सव आणि त्याच्यामध्ये पुन्हा नामदेवरायचा असणारा 675 या निमित्ताने आणि आलेली सेवा तेव्हा हा अभंग 4 चरणाचा आहे. पण कुणाचा आहे कोणत्याही अभंगामध्ये शेवटच्या चरणामध्ये त्या संतांचं नाव लिहिलं गेलेलं असतं. तुकोबारायचा अभंग असेल तुका म्हणे म्हणतात नामदेवरायचा नामा म्हणे तसं या अभंगात म्हणे परिसा भागवत देवे मात सांगितली या अभंगात शेवटचं चरण आहे परिसा भागवत. वारकरी संप्रदायामध्ये संत मालिका जी सांगितली जाते त्यापैकी एक संत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत मालिकेत कुणाला संत म्हणून गणलं जातं संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या अभंग गाथ्यामध्ये ज्या ज्या संतांची नावं येणं केनं प्रकारे घेतलेली आहेत ते संत आपल्याला मान्य आहेत. मग त्या संतांची नावं काही उंच नीच काही नेणे भगवंत या अभंगात आलेली आहेत. काही नावं पंढरी माझे माहेर साधनी या अभंगात आले. काही नावं फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला या अभंगात काही संतांची नावं आहेत. काही अभंग खेड्यामध्ये आलेले आहेत. अशा पद्धती येणं केनं प्रकारे तुकाराम महाराजांनी ज्यांना मान्यता दिली ते संत मग त्या संतांचा अभंग आपण कीर्तनाला घेऊ शकतो. त्या संतांचे प्रमाण आपण कीर्तनामध्ये घेऊ शकतो. इथं बंधन आहे संप्रदायामध्ये दुसरं काही कायद्याची वर्णन करायचं नाही. कुणाचे अभंग घ्यायचे नाहीत कुणाच्या वाव्या घ्यायचे नाहीत कुणाचं जायचं काही तर एक प्रकारचं त्याला काय म्हणतात मला त्यात येत नाही ते स्वकृत असणारं कवित्व म्हणा
की काय आणि जे काय पूर्वरंगामध्ये मध्यम रंगामध्ये शेवट जे आहे ते काही इतरांचे चरित्र सांगणं हे या इथं नाही आहे. इथला नियम आहे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वंदे मनोभावी आदी वंदावी. या नियमाप्रमाणे या अभंगाचा जो म्हणे परिसा भागवत तुकोबराच्या गाथ्यामध्ये हे नाव आलेलं आहे म्हणून कीर्तनाला आपण घ्यायचा हा. परिसा भागवत सुरदास सावता गायीन नेणता ओवीसी. परिसा भागवत तुकोबाराने वर्णन केलेलं आहे. हे तुकोबाराने यांना जे आहे ते मान्यता दिलेली आहे. कोण आहे परिसा भागवत, काय यांचं जे आहे ते असणारं अपवाद म्हणून तुकोबाराच्या नंतर फक्त आपण ज्ञानोबाराला मानतो. तुकाराम महाराजांच्या ठिकाणी गाथेत तुकोबाराने जरी नाव घेतलं नसलं तरीसुद्धा परम गुरुभक्त असल्यामुळे ज्यांचे अभंग तुकोबाराच्या गाथ्यामध्ये आहेतच अजूनही तुम्ही निहाळून बघा. नामवाचे श्रवणी कीर्ती तुकोबाराच्या गाथ्यात अभंग आलेला आहे. हा संदेह गमला आणि कैसा रेडा बोलविला. आपल्या पूर्वजांनी हे दोन अभंग कशामध्ये घातले तुकोबारा निळोबाराला ते जे ते बाजूला टाकलं ना हे दाखवण्याकरता आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी ज्यांचं नाव घेतले ते परिसा भागवत कोण आणि त्याने नामदेवाचं जे ते भगवंतांनी त्यांना या अभंगातून उपदेश केलेला आहे ते काय निमित्त असावं. आळंदी गाव असू का पैठण असू का पंढरपूर असू का आणि कोणती साधू संत असू ज्या ज्या ठिकाणी संत महात्मे अवतीर्ण होतात त्या त्या ठिकाणी त्यांची जी भक्ती चालू असते ती चालू जन्मातली नसते. मागे भवता जन्मी हेची करिता आलो आम्ही भवताप श्रमी दुःखे पिडले निवत्या. मागच्या अनेक जन्मापासून ते भक्ती करत आलेले संत या कलियुगामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी काही द्वेष करणारे जे ते व्यक्ती आहेतच. ज्ञानेश्वर महाराज त्यांचा द्वेष करणारे छळ करणारे त्यावेळेस जे असणारे आपण नामदेवाचा गाथा वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ज्ञानोबाराचा छळ कोणी केला किती केला. तर अशा पद्धतीने जे ते त्यावेळी त्यांचा छळ करणारे काही लोक होते. तुकोबाराचा द्वेष करणारे काही लोक होते. नामदेवरायचा द्वेष करणारे काही लोक होते आणि एकनाथ महाराजांचा द्वेष करणारे काही लोक होते. आणि प्रत्येक वेळेला जे ते जे द्वेष करणारे आहेत त्यांचा त्याच काळामध्ये घडलेला त्यांना आलेला कटू अनुभव त्याच्यामुळे त्यांनी आपला द्वेष माघारी घेऊन त्यांचे पाय धरले चरण धरले सेवा करू लागले असंही पुन्हा चरित्रामध्ये सापडतो. बरं नामदेवरायासारख्याच जिथं नामदेवरायाच्या विषयी द्वेष करणारे परिसा भागवत तसंच तुकोबारायचे द्वेष करणारे रामेश्वर शास्त्री होते. आणि त्यांनी जे आहे ते त्या काळामध्ये जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वह्या इंद्राणीच्या डोहामध्ये जे आहे ते समर्पण करण्याला कारणीभूत होते. सगळा इतिहास सांगून वेळ घेत नाही. पण जेव्हा त्या वह्या इंद्राणीच्या डोहामध्ये समर्पित झाल्या महाराजांना वाईट वाटलं. अरे मी काय मनाने केलं का नामदेवे केले स्वप्ना माझी जागेन सवे पांडुरंगी येऊन या सांगितले काम करावे कवित वावगे निमित्त बोलू नको. नामदेवला आहे आणि तुम्ही पंढरा येऊन मला सांगितलं की अभंग करा म्हणून आणि ज्या दिवशी स्वप्नात येऊन सांगितलं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून घरामध्ये काही सामान आहे का कधी चौकशी केली नाही का शिदा पाणी आहे का भाजीपाला आहे का पत्नीला लुगडं व्यवस्थित आहे का पोरांना कपडे आहेत हे काही पाहिलं नाही. जे आहे ते आम्ही दिवसाची रात्र केली
रात्रीचा दिवस केला, वह्या आणल्या, लेखणी तयार केली, शाई तयार केली, रात्रंदिवस एक ध्यास घेऊन हे अभंग तयार केले आणि आमच्या देखत आमच्या पुढं जागरणाचे फळ दिली जोडोनी तळमळ, कोण्या कारणे केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी माय बापा, आम्ही कुणाकरता केलं हे, असं ज्यावेळेस देवाशी भांडण सुरू झालं 13 दिवस झाल्यानंतर मग जे ते वह्या बाहेर आले तुकोबाराची दृष्टी उघडल्यानंतर 13 दिवस दृष्टी उघडली नाही म्हणून वह्या बाहेर आल्या. 13व्या दिवशी महाराजांची दृष्टी उघडली, पाहतात तर बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. मग तिथं जे ते वह्या आल्यानंतर त्याचा सर्वांना जो तो असणाऱ्या हजर असणाऱ्या मंडळींना आनंद वाटला. त्या वह्या पालखीत ठेवल्या, देहू गावामध्ये मिरवणूक आणली. पण हरिजनाची कोणा न गळावी निंदा, आणि 6 तर गोविंदा नाही त्याची. हरिभक्ताचा द्वेष केला, निंदा केली, त्रास दिला त्यांना, संतासी क्षोभवी कोण्याही प्रकारे, आणि त्याचे नवे बरे उभय लोकी. साधू संतांना जर का कोणत्याही प्रकारे त्रास दिला, त्यांना क्षोभ केला, तर त्याचं उभय लोक इथंही नाही आणि वरही नाही, जिथं जाईल तिथं जायचे दुःख. असा नियम असल्यामुळे भगवंताला त्याचं प्रायश्चित्त द्यावं लागलं. रामेश्वर शास्त्री आपल्या गावाकडे जात असताना, देहू सोडत असताना, अंगडशा नावाचा फकीर, त्याची विहीर, त्या विहिरीचा नेम इथं पाणी प्यावं पण कपडे धुवायचे नाहीत, आंघोळ करायची नाही. पण हे अहंकारामध्ये गेले आणि त्यांनी जे ते कपडे धुवून स्नान करत असताना वर्ण त्या अंगडशाने पाहिलं. तोही सिद्ध पुरुष होता, त्यांनी जे ते फकीरच होता, तो शाप दिला, आयशे डुबते रहो, माझा नेम मोडलास, असंच राहा पाण्यात. पाण्यात आहे तो बंदर बरं वाटायचं, आणि वर आलं की अंगावरती विस्तू टाकल्यासारखी आग उठायची. आता कसं करायचं? बरं माणसं किती वेळ पाण्यात राहतील? राहून किती वेळ राहणार आहे? शेवटी ठरवलं की वर आल्यानंतर पाणी कायम राहण्याकरता जसं महादेवावरती गळती धरतात, तसं शिष्यमंडळाकडून ओल्या पासोड्या घेऊन सारखं पाणी शिंपडत आळंदीला आली. ज्ञानोबारायच्या पुढं जायचे 3 दिवस अनुष्ठान केलं. ज्ञानेश्वर महाराज प्रसन्न झाले. शास्त्री महाराज, तुम्ही सांगायच्या आधी मी सांगतो, तुम्ही इथं आलात, ज्याच्याकरता आलात, तुमच्या अंगाचा दाह होत आहे, आणि दाह होत आहे तो शांत करण्याकरता माझ्या ठिकाणी आला. पण तुम्ही चूक केलेली आहे, तुम्ही द्वेष केलेला आहे, आणि ते जर का कुणाचा केला असेल तर आता आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे सामान्य नाही. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आमा थोर, प्रिय आमा थोर, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आमा थोर, प्रिय आमा थोर. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आमा थोर, प्रिय आमा थोर. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आमा थोर, प्रिय आमा थोर. काजू अवतार नाम याचा, अवतार मायाचा. सर्वा श्रेष्ठ प्रिय आमा थोर, काजू अवतार, काजू अवतार. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आमा थोर, काजू अवतार नाम थोर.
श्रेष्ठ प्रिया माधुर काजो अवतार नाम आहे. हे फडकऱ्याचं कीर्तन आहे. इथं भलतं सलतं काय करू नका, हात जोडून विनंती आहे. एवढा मोठा सेवा आहे, समाज आहे. फडकऱ्याच्या पद्धतीने सांप्रदायिक पद्धतीने कीर्तन मी का म्हणून देत नाही. माझे स्वर निराळे आहेत, माझं म्हणणं निराळं आहे, तुमचं म्हणणं निराळं आहे. दोघाची भेळ मिसळ आणि ध्यात घातली कुसळ असं होऊ नये म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आपल्या संप्रदाय आजच्या दिवस पाळा, उद्यापासून तुम्ही तुमचं आणि आम्ही आमची आहेत. असो तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया मधुर काजो अवतार नामयाचं अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय हे आम्हाला प्रिय आहेत. थोर म्हणजे श्रेष्ठ आहेत, नामदेवाचे अवतार आहेत. त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून या बाधा झडली तूच, म्हणून तुला ही बाधा झाली. दृष्टांत कशाकरता दिलेला आहे की हाच प्रसंग नामदेवाच्या अवतारामध्ये घडून आलेला आहे. जसं त्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायचा द्वेष करून पुन्हा तुकोबाराची शरणागती करणारे शास्त्री महाराज आपल्या मुखाने सांगतात, माझी मजा आली रोकडी प्रचित होनी फजित दुःख पावे, काही देश त्याचा करिता अंतरी व्यथाया शरीरी बहु झाली. ज्ञानेश्वरे मद केला उपकार, स्वप्नी सविस्तर सांगितले. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया मथोर काजो अवतार नामयाचा अशा पद्धतीने आपल्या मुखाने सांगतात. आता एक करी सांगेने ते तुला शरण जाई त्याला निश्चेशी. कुणी सांगितलं? ज्ञानोबाने सांगितलं. ज्ञानेश्वरीमध्ये केला उपकार, स्वप्नी सविस्तर सांगितले. त्यांनी स्वप्नामध्ये सांगितलं की आता काय करायचं, तुम्ही जरी मोठे असले तर देहूला जा, आपला अभिमान बाजूला टाका आणि तुकोबाराच्या ठिकाणी साष्टांग दंडवत घाला, त्यांना जे ते त्या ठिकाणी क्षमा मागा आणि मग त्यांच्या दर्शनेचे तुझ्या दोषा परिहार आणि होय तो विचार सांगितला. दर्शनाने तुमच्या दोषाचा परिहार होईल. अशा पद्धतीने ज्यावेळेस ज्ञानोबारांनी सांगितलं त्यावेळेस शास्त्री महाराज मुकाट्याने त्यांना ती यातना होत होत्या, त्या बंद करायच्या होत्या. आणि मग जे ते तुकोबारायला त्या ठिकाणी आले आणि तुकोबाराला पाहिल्याबरोबर श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी, साष्टांग हे करी दंडवाद शांती पावलो शांती पावलो साष्टांग हे करी, साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो उत्तरी, विश्रांती पावलो उत्तरी. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी, साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा, विश्रांती पावलो सांभाळा. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची
साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो आम्हाला उत्तरी विश्रांती पावलो आम्हाला उत्तरी श्री संताजी माता चरणावरी साष्टांग करी दंडवत शास्त्री महाराज आळंदीहून दिहू गावला पायी आले. जगद्गुरु तुकोबाराय ज्या आसनावरती बसले होते त्यांना पाहिल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला, हात पुढे केले. तुकोबाराय म्हणतात, काय शास्त्री महाराज, काय हे, तुम्ही कोण, आम्ही कोण? वैष्णव मुनी विप्राचा सन्मान करावा, आपण घेऊ नये, आम्हाला कशाला तुम्ही मान देता? म्हणले, मी मनाने तुमच्या पाया पडलो नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी मला याची कानधाडणी केली म्हणून तुमच्या पाया पडलो. माझ्या अंगाचा असा असा धाव होत आहे आणि तुमच्या चरणाच्या ठिकाणी आलेलो आहे. आपल्या कृपादृष्टीने तो शांत व्हावा. मग तुकोबारांनी चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रे न खाती सर्पदया. चित्ताची शुद्धता करून घ्या, चित्तात द्वेष ठेवू नका, काळजी करू नका. अशा वेळेला अति हिंस्र असणारे प्राणीसुद्धा आपल्याला काही करू शकणार नाही. उपदेश केला. अभंग वाचल्याबरोबर 10 शांत झाला. हा जसा प्रसंग आहे तसाच ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातला प्रसंग आहे, तसाच नाथबाबांच्या काळातला प्रसंग आहे, तसाच ज्यांचा अभंग आहे ते भागवत ज्यांचं नाव आरंभाला नामदेवाच्या आणि पंढरपुरामध्येच घराशेजारी त्यांचं घर होतं. ब्राह्मण होते, ते ब्राह्मण होते, विद्वान होते, पंडित होते. पण नामदेवासारख्या संतांचं महत्त्व त्यांना कळलेलं नव्हतं. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही. संताचा महिमा तो बहु दुर्गम, तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येत, शाब्दिकाचे काम नाही येत. शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते. आळंदीकराला, पैठणकराला, देहूच्या असणाऱ्या काही तुकोबाराचा द्वेष करणारे, पंढरपूरचे भागवतासारखे, यांना संतांचं महत्त्व का कळत नाही? तर त्याचं कारण आहे, तुका म्हणे अंगे व्हावी त्या तरीच महिमा. आता संतचा विचार केला, वेद शास्त्र पुराण याचा आधार घेऊनच त्यांचं जे ते सर्वस्व काय चाललेलं असतं त्या मार्गाने प्रबोधन करतात. आणि शास्त्री पंडित हे सुद्धा वेदाचा शास्त्राचा आधार घेऊनच आणि ते जे ते आपल्या संत चाललेले असते पुराणकथा.
मग संतांचं महत्त्व भागवतासारख्या वैदिकाला, रामेश्वर शास्त्रीसारख्या आणि शास्त्री महाराजांना, आळंदीकरासारख्या विद्वान लोकाला, पैठणच्या लोकाला का कळलं नाही? दोघाचा मार्ग तर एकच आहे. ज्या मार्गाने शाब्दिक जातात त्याच मार्गाने संत जातात. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ती. त्याच मार्गाने संत महात्मे, त्याच मार्गाने वैदिक शास्त्री. मग यांचं महत्त्व यांना का कळत नाही? त्याचं शंकेचं समाधान एवढंच आहे की शास्त्री, वैदिक, पंडित, ज्ञानी हे फक्त शब्दज्ञान घेऊन तोंडाची बडबड करणारे असतात. आचरणात त्यांच्या काही नसतं. आचरणाच्या बाबतीमध्ये पुराणिक म्हणविती आणि जाणोनी कांदे ते भक्षिती. आता इथं तुमचा वेळ घेत नाही, ते सांगत बसत नाही, फार मोठा हे आहे. शब्दिक जो आहे तो आचरणात नसतो, फक्त सांगायची बडबड. तेवी शब्द ज्ञानी करीती चावटी आणि ज्ञानपोटासाठी विकून या. पुराणिक असो, शाब्दिक असो, ज्ञानी असो, फक्त मनोरंजन करणारे असतात. त्यांच्या ठिकाणी जे आहे ते जगताच्या ठिकाणी आचरण करून त्यांचं सांगणं नसतं. चातुर्मासाचे दिवस होते. पुराणिक महाराज जे आहे ते पुराणाला मंदिरामध्ये चालले होते. सकाळची वेळ होते. जाता जाता जर तो बाजारचा दिवस असल्यामुळे बरेच शेतकरी लोक भाजीपाला घेऊन बसली होती. एक जायचं असणारा शेतकरी कवळी लुसलुशीत कांदे पाहतही तशीच आणि त्याचा मोह अनावर झाला आणि 2 ज्या आहेत ते पेंड्या त्याने खरेदी केल्या. म्हणला आज घरी गेल्यानंतर याचा जो आहे तो उपभोग घ्यायचा, पण न्यायचा कशा? म्हणून त्या 2 पेंडी घेतल्या आणि शालीच्या मध्ये ठेवून अंगावर शाल टाकली आणि गेले. आणि गेल्यानंतर व्यासपीठावर बसून पुराण सांगायला सुरुवात केली. पुराण सांगता 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 देहभान विवर्जित अवस्था झाली आणि पुराणामध्ये काय विषय आला आणि त्या विषयामध्ये जे ती एकदम टाळी वाजवायला गेल्या अशी ती पेंड्या निष्ठून पडल्या. सगळ्या लोकांनी बघितलं. आत्ता तर सांगितलं की 4 दिवस झाले चातुर्मास सुरू व्हायच्या टायमाला आणि ह्यांच्यापाशी कांद्याच्या पेंडी कशी. पुराणिक बुवाच्या लगेच लक्षात आलं, अरे आपलं चुकलं म्हणून. पण बतावणी करण्याकरता समयसूचकपणा असल्यामुळे, अरे काय बघता, तुमच्याकरताच मी कांद्याच्या पेंड्या आणल्यात. तुम्हाला संशय आला असेल, पण अशी कांद्याची पेंडी चातुर्मासात वापरू नका हे शेवट सांगणार होतो मी. हे नवे पुराणिक करणे सांगणे आणि तसेच हे भागवत यांचं नाव होतं. रुक्मिणी मातेपुढे पुराण सांगणारे होते आणि नामदेवाचा द्वेष करणारे होते. कशाकरता द्वेष करत होते? त्याचं कारण एकच, विद्यावय जाती कुळाचा अभिमान. विद्यावय जाती कुळाचा अभिमान. विद्यावय जाती कुळाचा अभिमान. त्या कैसे चरण प्राप्त तुमचे, त्यानसे चरण प्राप्त तुमचे. त्यानसे चरण प्राप्त तुमचे. विद्यावय जाती कुळाचा अभिमान. विद्यावय जाती कुळाचा अभिमान. विद्यावय जाती कुळाचा अभिमान. विद्यावय जाती कुळाचा अभिमान. त्या कैसे चरण प्राप्त तुमचे. ज्ञानसे चरण प्राप्त तुमचे. ज्ञानसे चरण प्राप्त तुमचे. विद्यावय जाती कुळाचा अभिमान. त्या कैसे चरण प्राप्त तुमचे. कर्म अभिमाने वर्ण अभिमाने नाडले ब्राह्मण कलियुगी. त्याप्रमाणे नामदेवाचा द्वेष करणारी ही व्यक्ती, पण नामदेवरायाच्याबद्दल जरी द्वेष करणारे असले तर नामदेवरायांनी कधी त्यांचा द्वेष केला नाही. योगायोगाने जे आहे ते आईसाहेब प्रसन्न झाल्या. काय तुला मागायचं ते माग, मला फक्त जे आहे ते संसारामध्ये प्रपंचामध्ये चालेल एवढी आर्थिक बाब पुरवण्याकरता काहीतरी जे आहे ती माझी व्यवस्था करा. अरे ही परीस घेऊन जा. जेव्हा जेव्हा तुला पैशाची अडचण पडेल तेव्हा तेव्हा लोखंडाला घासावा आणि त्याचं सोनं तयार करावं.
तेव्हापासून त्यांचं नाव पडलं परिसा भागवत. ते परिसा भागवत नामदेवरायच्या आणि ठिकाणी कशी या एकनिष्ठ झाली, तर त्यांना पांडुरंगाची प्राप्ती करून घ्यायची होती. पण नामदेवाचा द्वेष, परिसा म्हणे नामयासी तुझे पूर्वज माझ्या चरणापाशी, अशा पद्धतीने चालायचं. त्यांच्या पत्नीला त्यांनी विचारलं, अगं मला पांडुरंगाची प्राप्ती करून घ्यायची, तुम्ही नामदेवाचा द्वेष करू नका, तुम्ही जावा नामदेवरायच्या ठिकाणी आणि त्यांच्या ठिकाणी जे आहे ते पाय धरा त्यांचे, अभिमान सोडा, तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. कसं शक्य आहे? मग बसा. मग आता पत्नीने सांगितलेलं आहे म्हणून जे आहे ते नामदेवरायकडं आले आणि नामदेवरायची शरणागती केली. नामदेवराय म्हणले, हे कसं शक्य आहे? तुम्ही ब्राह्मण, आम्ही शिंपी, हे कसे शक्य? नाही नाही, मी सगळं सोडलेलं आहे, मला जे आहे ते देवाची प्राप्ती करून द्या. मग त्यावेळेस देवानेच परिशा पाहण्याकरता भुजंगाचं रूप धारण केलं होतं. नामदेवरायने सांगितलं, ते चाललेले देव आहेत, जावा. नाही बाबा म्हणले, मी जात नाही. मग नामदेवरायच्या कृपेने भगवंताने आपल्या स्वरूपाची प्राप्ती परिसा भागवताला करून दिली. तसं पुन्हा त्यांच्या जीवनात तेही चरित्र आहे, प्रत्यक्ष प्रचिती वाळवंट परिस केली. मग जे ते नामदेवरायला भगवंताची प्राप्ती करून दिल्यानंतर मग भगवान परिसा भागवताला सांगले, अरे द्वेष करू नका, कुणाचाही करू नका. तो सामान्य नाही, सगळ्या वैष्णवांना सांगायला लागले की ज्याचा तुम्ही द्वेष करता, ज्यांच्याविषयी तुमची भावना अशी आहे, ते सगळं सोडा आणि त्याच्या ठिकाणी दृढभाव धरा. नामदेव नामदेव धरा भाव दृढ हा, देव सांगे वैष्णवासी नकायाशी विसंभू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. सुश्री नामदेव, बोला नामदेव, 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 नामदेव,
नामदेव नामदेव धरा भाव दृढ धरा भाव दृढ धरा भाव दृढ धरा भाव दृढ देव सांगे वैष्णवाचे देव सांगे वैष्णवाचे देव सांगे वैष्णवाचे देव बेलगाव माईकवर या. बोला देव सांगे वैष्णवांसी देव सांगे वैष्णवांसी देव सांगे वैष्णवांसी देव सांगे वैष्णवासी 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 जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 कुंडली गवरदा श्री ज्ञानदेव जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय 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 नामदेव नामदेव धरा भाव दृढ देव सांगे वैष्णवासी नका यशी विसंबू. नामदेवरायच्याच कृपेने परिसा भागवतांना पांडुरंगाची प्राप्ती झालेली आहे. आणि मग त्यांचा गर्वहत झाल्यानंतर भगवंतांनी त्याला सांगितलं म्हणे परिसा भागवत देवी माता. अरे नामदेवरायचा अधिकार सामान्य नाही. नामदेवराय कीर्तन करत होते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी.
ज्ञानदीप लावू जगी. आता म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप जे ते प्रकाशित करत होते, सगळ्यांना ज्ञान प्राप्त करून देत होते, निष्प्रवृत्ती. आणि यांनी भागवत सांगायचं आणि त्या भागवतामध्ये जे ते नामदेवाचं कीर्तन म्हणजे पाहुणे या ग्रंथ करावे कीर्तन. तेव्हा आले जाण फळ त्याचे. ग्रंथ पाहायचे, शास्त्र पाहायचे, पुराण पाहायचे, कीर्तनाला सुसंगती काय, त्याच्यामध्ये प्रमाण आहेत, काय कथानक आहे ते बघून मग कीर्तन करायचे. आणि यांच्याही पुराणामध्ये लोक येऊन बसायचे, पण कधी कधी यांचाही ताल सुटायचा. रामायणातल्या गोष्टी ज्या वेळेस सांगायला सुरुवात केल्या त्यावेळेस भरभरू परिसा भागवतांनी विषय मांडण्याचा प्रयत्न केला आणि नामदेवराय शेजारून चालले होते. आता नामदेवराय त्यावेळेस अंगद रूपाने प्रत्यक्षात होते आणि त्यामुळे त्यांना जे ते यांनी सांगितलेलं जे आहे ते प्रत्यक्ष पाहिलेलं ज्यांनी आहे ते फरक वाटला. लंकेचं वर्णन भारदस्त करायला लागले, काही बोलायला लागले. नामदेवराय मध्ये गेले आणि भागवतांना सांगितलं, तुम्ही एवढं वर्णन करताय लंकेचं, सांगा बरं म्हणले. कुंभकर्ण, रावण आणि असणारा जो आहे तो बिभीषण, ह्या तिघा भावामध्ये दोघं तर काय हरिभक्त नव्हते, पण बिभीषण हा हरिभक्त आहे, भगवत भक्ती करत होता. त्याचा जो आहे तो सगळ्या लंकेचा नाश झाला. अद्यापपर्यंत बिभीषणाचं घर हरिभक्त असल्यामुळे शाबूत आहे. सांगा बरं त्या घराचं तोंड कोणत्या दिशेला आहे, दरवाजा कोणत्या दिशेला आहे सांगा. आता त्याला आधी पंचायती. आता गप्प बसावं तर आपण हरलो असं लोक म्हणतील आणि सांगावं तर माहीत नाही. म्हणजे सांगतो पण 8 दिवस मुदत दिली पाहिजे. 8 दिवसांनी सांगा. नामदेवराय निघून गेले. परिसा भागवतांनी हा ग्रंथ बघ, तो ग्रंथ बघ, ते रामायण बघ, हे रामायण बघ, सगळं उलतं पालतं केलं. काही कुठं त्याला पाहायला मिळालं नाही. उद्या नामदेवरायला काय सांगायचं म्हणून रुक्मिणी माता प्रसन्न असल्यामुळे आई साहेबाच्या जवळ उभे राहिले. आई का रे, का आला? तुला परीस दिला होता ना, आता तुझं चाललं नाही व्यवस्थित संसार गाडं? होय हो. तुमचे जे असणारे यजमान पंढरीराय, त्यांचे लाडके भक्त तो नामदेव, मग भलतंच मला काय ते विचारलं. म्हणजे काय विचारलं? लंकेमध्ये बिभीषणाचं घर आजही आहे आणि त्याचा दरवाजा कोणीकडे आहे मला माहीतच नाही. म्हणजे उद्या माझी पंचायत आहे, तुमचं नाव जाईल म्हणले. मग तुला लंका बघायची काय? बरं होईल, बस हातावरती. तळ हातावरती त्याला घेतलं आणि एकदम द्यायचे लंकेत उतरलं. बघ कुठं लंका ती शोधून काढ म्हणजे ती मंदिर कुठं आहे. लोकांना विचारायला सुरुवात केली, बिभीषणाचं मंदिर कुठं आहे? बिभीषण जा, द्या त्या गल्लीत जा, त्या पलीकडच्या गल्लीत जा, पलीकडच्या गल्लीत जा. आणि जेव्हा बिभीषणाचा मोठा असा वाडा, चिरेबंधन, तो भारदस्त दरवाजा आणि आतमध्ये आता जसे टाळकरी आहेत, जसा घोष आहे, जसे श्रोते आहेत, तसं भरघोष टाळकरी, भरघोष श्रोते मंडळी, पकवाज वाजवणारे तसे आणि कीर्तन करणारे नामदेव महाराज. जेव्हा देवाचा गजर सुरू झाला, टाळाचा गजर सुरू झाला, परिसा भागवताला वाटलं हिचं कीर्तन कोण करतं म्हणून त्या दरवाजापाशी गेले आणि असं वाकून बघायला नेमकं नामदेवराने असं तोंड करून बघ, या या भागवत इकडे या, बसा बसा बसा. ते चाटच पडली. बापरे, तुम्ही तर रोज. मग आमची सेवा अजूनही चालू आहे. मग नामदेवरायाच्या बाबतीत त्यांचा अधिक आदर निर्माण झाला. द्वेष केव्हा केव्हा त्यांचा तो प्रचिती आली. लंकेमध्ये प्रत्यक्ष नामदेवरायांनी दर्शन दिलं. हातामध्ये चंद्रभागेचे खडे घेतले आणि त्या खड्याची जे ते परीस केलेली प्रचिती आली. देवानी नामदेवरायांनी जे ते म्हणजे रुक्मिणी मातेने एकच परीस मागितला म्हणून दिला होता. प्रपंचाची व्यवस्था लावा, काहीतरी द्या, घेऊन जा परीस. आणि त्या परिसाच्या योगाने त्याच्या घरचे सगळे मुलं बाळं, सोनं अंगावरती, पैसा असल्यामुळं घरदारं सुधारलेली
आणि त्याची पत्नी चंद्रभागेच्या ठिकाणी धुणं धुवायकरता आल्या होत्या. तिचं नाव कमळजा. आणि नामदेवरायचं कुटुंब तिचं धुणं धुण्याकरता आलं होतं. त्यांचं नाव राजाबाई. 2 बाया एकत्र आल्या की संसाराच्या गोष्टी सुरू झाल्या. तुझी सासू अशी म्हणली आणि माझी नणंद तशी म्हणली आणि मी तिला असं वाकवलं आणि मी तिला असं लांबवलं. काय चातुर्मासात इतका कंटाळा येतो. आता ऊत आलाय चातुर्मासात. पहाटे पहाटे आम्ही प्रदक्षिणाला जातो ना, सगळं पुढं त्यांच्या प्रपंचाच्याच गोष्टी चाललेल्या असतात. आणि त्यात जर का आमच्यासारखा गाठ पडला, महाराज पाया पडू द्या, महाराज मी चातुर्मास राहिली, बरं झालं, चांगली गोष्ट आहे. आणि मी काकड्याला जाते, चांगलं आहे. आणि मी किरण भजन कीर्तन ऐकते, चांगली गोष्ट आहे. आणि मी प्रश्न करते, चांगली गोष्ट आहे. सगळं सांगते. मग शेवटतीला म्हणतो तू इकडं आली, नवऱ्याचं कसं काय तिकडं चाललं आहे ते म्हणजे त्यांना सांगून आले की 2 टायमाला करून खात जा आणि धोतरं धुवून वाळू घालत जा. असला प्रकार आता चालू आहे सध्या. हे तर नाही सांगत मी, पंढरपूरचं बी जाय सांगत, आपलं सांगायचा विनोद म्हणून सांगितलेला आहे. अशा पद्धतीने त्या दोघी बायका एकत्र आल्या. काय तुझा नवरा पांडुरंगाची उपासना करतो, काय दिलं तुम्हाला त्याने? तुझ्या अंगावर ठिगळाचं लुगडं आणि मालकाच्या हातात म्हणले ती भोपळा, म्हणजे विण्याला भोपळा म्हणायचं. कोणत्या शब्दाला काय नाव ठेवतील काय. आणि चिपळ्या आणि काय तुमचं झोपडं आणि काय खाणं, कण्या भाकरीची खाणे काय म्हणजे. आणि आमचं बघ कशा पाडल्या आहेत, कशा अंगठ्या आहेत, कशा अंगावरती दागदागिने आहेत. कशामुळे हे मग? अरे आमच्या नवऱ्याने रुक्मिणी मातेची उपासना केली, परीस मागून घेतला. आणि परीस म्हणजे काय असतं? लोखंडाला घासलं की सोनं होतं. आम्ही तात्पुरतं सोनं तयार करतो, लागेल तेवढून आमचा प्रपंच भागवतो. मग तुमचा परीस आम्हाला 5 मिनटं द्या. माझ्या घरामध्ये शिंप्याचं घर असल्यामुळे कापड मोजायचा जो गज आहे, नाही म्हणत तो किलोभराचा आहे म्हणले. आमच्यात सगळे भांडी उपकरणे संसाराची लोखंडाचीच कातवट, लोखंडाचीच सांडशी, लोखंडाचीच पळी, लोखंडाचंच उलटणं, लोखंडाचा तवा, कांडण कोटण करायला लोखंडाची पार आहे, सगळं लोखंडाचं आहे. 5 मिनटात सगळं सोनं करून आणून तुम्हाला देते. तिला दया आली. घरी आल्यानंतर ती देव्हाऱ्यावरचा परीस उचलला, नामदेवराच्या पत्नीपाशी दिला. तिने घरी आणला. जेवढं लोखंड होतं त्याला स्पर्श केला बरोबर पिवळं धमक. त्या आनंदाच्या भारामध्ये देवाचा नंतर हे खरं आहे का बघू. सराफ कट्ट्यामध्ये गेली. त्यांनी सांगितलं खरं आहे, द्या याचे पैसे घेतले, माल भरला, चांगला स्वयंपाक तयार केला, नामदेवराला बोलावून केलं. रावळामध्ये भजनाला गेली होती. नामदेवराय आली, पाहिलं समोर कोरडा तळून तयार आहेत, भजे काढून तयार आहेत, भात, येळुळीची आमटी, तुपाचा डबा आणि सगळा स्वयंपाक सुग्रास. म्हणले पाय धुवा आणि जेवायला बसा. अरे पण कुठलं आणलं, तुम्हाला काय करायचं आहे? नाही सांगितल्याशिवाय मी अन्न खाणार नाही. अहो तुम्ही त्या पांडुरंगाची उपासना करता, काय दिलं तुम्हाला त्यांनी? काय नाही दिलं. आपल्या शेजारची भागवत रुक्मिणी मातेची उपासना करत होते, त्यांनी प्रसन्न झाले. काय मागायचे माग? परीस मागितला. आणि त्याचा परिणाम लोखंडाला घासलं की सोनं होते. बघा किती सोनं तयार केलं. त्यांचा परीस आणला होता. हाय का? हाय की, दाखव इकडं. घेतला. अरे याला वारकऱ्यांनी शिवाव तर का म्हणले. असं घेतलं फेकून दिला चंद्रभागेत. ही बातमी परिसा भागवताला कळली. पहिला तर द्वेष होता, दोघांचं पटत नव्हतं. 2 आवा, 2 बावा आणि 2 जावा कधी पटायचं नाही. 2 तट, 2 भट आणि 2 हलगट कधी जमायचं नाही. 2 शास्त्री, 2 मिस्त्री आणि 2 कुत्री कधी पटायचं नाही. तसं झालं. ही ह्या दोघांचं काय पटलं. काय पाहिजे तुम्हाला? माझा परीस पाहिजे. दिला तर चंद्रबागेत टाकून म्हणले. राजाबाई म्हणले क्षमा करा, मला माहीत नव्हतं आमच्या आता ती परिसा भागवताची भाषा पेटलेली जीव संतापून. अरे वा वारकरी, 108 जे ते गळ्यात म्हणीन तुमच्यासारखा लबाड नाही कुणी. हे लावलं काय म्हणले. आणि
तुमचं म्हणणं काय? आम्हाला लबाड म्हणतोस काय? वारकरी वारकरी म्हणतोस लबाडच आम्ही. दाखवू दे का तुला काय आमचं सामर्थ्य? हां आम्हाला परीस पाहिजे, चल देतो. नामदेवराय घेऊन गेले चंद्रभागेच्या ठिकाणी, बुडी मारली, ओंजळ भरून खडे काढले. तुझा एकच होता, जास्त घ्यायचा नाही. म्हणजे काय फसवतं काय? बघ ह्याची जी आहे ती तुलना कर, परीक्षा कर, आणि मग जे आहे ते घे म्हणले. मग तो परीस घेतला. तिथं लोक भांडण बघायला येतच असतील. प्रत्येकाच्या जानव्याला करदोड्याला लोखंडाच्या किल्ल्या होत्या. नामदेवरायाचा हातातला खडा घ्यायचा आणि किल्लीला लावल्याबरोबर पिवळं धमक. त्या परिसा भागवताने पाहिला, अरे 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 आपण सेवा करून कामिक भावनेने सेवा केली, भिकाऱ्यासारखा एक मागवला एक. आणि यांची निष्ठावंत सेवा असल्यामुळे एवढं सामर्थ्य. प्रत्यक्ष प्रजिते वाळवंट परिस केली, हरपली विषमता द्वैत बुद्धी निरसली. असे त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग घडून आले. आणि त्या प्रसंगाला उजळा देण्याकरता भगवंताने सांगितलं, भागवत हे सामान्य नाहीत बरं. नामदेव नामदेव धरा भाव दृढा, देव सांगे वैष्णवासी नका याशी विसंभू. नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नाम कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई रिद्धी सिद्धी लोटांगणी अहर्निशी तिष्ठती. नामदेवाचा काय अधिकार आहे? देवाने लोटांगण घालावं. देव म्हणे नाम्या पायी परतून तुझं मी शरण आलो आलो. देव लोटांगण घालतो. रिद्धी सिद्धी लोटांगण घालत नवल नाही. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती, असा त्यांचा अधिकार आहे. रिद्धी सिद्धी या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारीन करजोडोनी तिष्ठती. पण तिकडे हे पाहत नाहीत. अशा पद्धतीने काय यांचा अधिकार? तर सेवा. आणि त्या सेवेमुळे त्यांचं महत्त्व सांगताना भगवान म्हणतात, हे भागवत लक्षात ठेवता बरं. संत महात्मे त्या माझ्या विभूती आहेत, माझ्या अवतार आहेत. मी म्हणजे ते म्हणजे मी तो भक्तरूप, भक्त माझे स्वरूप, प्रभाणी दीप दयापरी. असं म्हणे परिसा भागवत. देवे मात सांगितली परिसा भागवत सगळ्याला सांगतात. नामदेवाचा अधिकार भगवंताने माझ्याजवळ वर्णन केलेलं आहे. अशा अधिकाराची नामदेवराय, ज्या नामदेवरायाने जे ते श्रीमद भागवतावरती पूर्वस्कंदामध्ये कृष्णलीला वर्णन केलेलं आहे. एक नामदेवरायाचा, एक भागवतातला श्लोक नामदेवरायाचा अभंग, तंतोतंत नामदेवरायाने त्याच्यावरती केलेलं विवरण. आणि त्याचा आता आपल्या इथं कृष्णलीला हे चालू आहे. भगवंताचा जन्मोत्सव चालू आहे. त्यातच नामदेवराया ज्ञानोबारायाचा जन्मोत्सव चालू आहे. सर्व गावकऱ्यांना जे आहे ती अशीच देवाने बुद्धी द्यावी. आणि जेवढी या ठिकाणी समाज जमलेला आहे, या सगळ्या समाजावरती पंढऱ्याची कृपा असावी. त्यांनी जे आहे ते असंच जे आहे ते यांच्या हातून कार्य करून, विश्वस्त मंडळ असतील, गावकरी मंडळी असतील, लहान थोर कोणी असेल त्या सगळ्यांना कल्याण ते असो क्षेम, वाढो प्रेम आगळे. झालेली सेवा
आणि संतांच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी समर्पण.